त्यांना धावा जोडल्या 33 आणि विजयाकरिता 34 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय दोंडा वडवले संघापुढे. चला स्पीडअप करा मित्रांनो, क्षेत्ररक्षण सजवायचंय. चला क्षेत्ररक्षण सजवा. 100% संघ जास्त वेळ खर्च करू नका, तुम्ही खूप सारा वेळ खर्च करताय. 34 धावांची आवश्यकता असेल विजयाकरिता. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. या सामन्यामधील जो संघ विजय होईल तो आणि गावदेवी डोंडा वडवली या संघाची तो 2 हात करताना आपण पाहणार आहोत. गावदेवी डोंडा वडवली, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कर्णधाराने टॉसबॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. या मॅचनंतर लगेचच आपण नाणेफेक देखील करणार आहोत. चला तर सामन्याला होत्या सुरुवात. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडला कपिल, नॉन स्ट्राईक एंडला अतुल आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोशन. गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला चेंडू हाताळेल. पहिला चेंडू अगदी पाहिलं तर ओव्हर पिच चेंडू होता, भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहेत, 1 बाउन्स. चेंडू गेलाय 4 धावांसाठी चौकार कपिल याच्या बॅटमधनं. धावांसाठी चौकार आला कपिल याच्या बॅटमधनं. पुढील चेंडू आपण पाहतोय यावेळेस पुन्हा शफल खेळण्याचा प्रयत्न क्रॉस बॅटने खेळून काढलाय. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करतोय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पडून पूर्ण केल्या जातील. धावसंख्या आपण पाहतोय 6 या अंकावर. पुढील चेंडू चपकार आला. 2 धावा आल्या. हा आपटून टाकण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहिला असेल ना, तर टप्पा पडल्यानंतर बाउन्स होता आणि त्यानंतर हा निर्धाव चेंडू जरूर आला. चौकार आला, त्यानंतर 2 धावा आणि त्यानंतरचा हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. एकंदरीत धावसंख्या पाहतोय 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. धावसंख्या पाहतोय 6 या अंकावर. कपिल आहेत. कपिल यांचा विचार केला तर अगदी आपण पाहतोय भारी भरकम शैलीचा हा फलंदाज. पुन्हा आपण पाहतोय अगदी चेंडू येऊन दिला, वाट पाहिला आणि त्यानंतर फटका अगदी आपण पाहिला असेल ना, एक्झिक्यूट केला. फक्त टाइम शॉट पाहायला मिळाला. जो स्पेस होता, जो वेग होता गोलंदाजाचा, त्याचा पुरेपूर वापर करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. पाहू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये अगदी सफल झाले. थोडेसे चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केलाय. 4 धावांसाठी चौकार आलाय. इथून आपण पाहिलं नाही निर्धावाला, त्यानंतरचा हा चौकार नाही. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता, उडवलाय. क्षेत्ररक्षक नाही आहेत. अगदी मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षक आले. वाईड डिश लॉंग ऑनला आणि काय थ्रो पाहायला मिळतोय अचूक पैकी अगदी यष्ट्यांवर. आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज अतुल झालेत बाद.
मिड विकेटला होत आहे. मिड विकेटवरनं ते आले, अगदी वाईडिश लॉंग ऑनला येऊन चेंडू फील्ड केला गेला आणि त्यानंतरचे फेकी आपण पाहिले अचूक यष्ट्यांवर. नॉन स्ट्राईक एंडला दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज त्या ठिकाणी अतुल बाद झालेत. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत नवनाथ. अगदी अतुल जर आपण पाहायला गेलं ना, एकही चेंडू फेस केला नव्हता. गोल्डन डकचा शिकार आपल्याला पाहायला मिळालाय. कपिल यावेळेस शॉर्ट पिच चेंडू मिस टाइम शॉट आहे. क्षेत्ररक्षक आहेत, कोणत्याही प्रकारची चूक न करता आता मात्र जेल स्वीकारली जाईल. अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कपिल बॅक टू द डकआउट. लगेच एकत्रित येण्याची आवश्यकता नाहीये. तुम्हाला देखील 15 मिनिटाचा कालावधी आहे आणि तुम्ही पहिल्या षटकाकरिता आपण जर पाहिलं गेलं ना, तर तब्बल 6 मिनिटाचा कालावधी खर्च केलाय. 3 षटकांकरिता 15 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिलाय आणि 15 मिनिटामध्ये 3 षटक कंप्लीट करणं अनिवार्य राहील. जर तुम्ही 15 मिनिटामध्ये 3 षटक कंप्लीट केले नाही तर चौथ्या षटकाला ज्यावेळेस सुरुवात होईल त्यावेळेस एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय 11 या अंकावर. 1 बाद 11. अगदी आपण पाहिलं असेल ना, सोनटक्के संघ ज्यावेळेस फलंदाजी करत होता त्यावेळेस देखील पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या. मात्र तिथे 2 फलंदाज बाद झाले होते आणि आता पण 2 फलंदाज बाद झाले जरूर. कारण एक आपण पाहिलं तर रन आउट झालेत आणि एक आपण पाहिलं तर जेलच्या स्वरूपामध्ये बाद झाले होते. नवीन फलंदाज आलेत अरुण आलेत. मात्र अरुण नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडला असतील नवनाथ आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय प्रणय आलेत. आता प्रणय इथून कशा प्रकारे गोलंदाजी करेल ते देखील आपण पाहणार आहोत. कारण पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यात. 34 धावांचा पाठलाग करत असताना प्रणय दुसऱ्या षटकाला सुरुवात करतील. अगदी आपण पाहिलं ना, या चेंडूला येऊ दिलं मात्र शॉर्ट सिलेक्शन खूपच लेट होतं. लेग कट करायचं होतं ऑफ साईडला मात्र खूप सारं लेट. त्यानंतर बॅटच्या आतल्या टोवर चेंडू स्पर्श झाला आणि 1 धाव आली. आता स्ट्राईक एंडला आपण पाहतो अरुण, जो नवीन आलेला फलंदाज अरुण, तो स्ट्राईक एंडला असेल. पहिला चेंडू अगदी पाहिलं तर 1 धाव आली. इथून आता अरुण देखील कशा प्रकारे फलंदाजी करतील ते देखील आपण पाहणारच आहोत. अगदी पहिलं असेल, पहिल्या चेंडूवर सिंगल आली. 34 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 12 या अंकावर. चला स्पीडअप करा. प्रणय पुन्हा एकदा. त्यावेळेस नक्कीच ओव्हरपिच चेंडू जरूर होता मात्र ऑफ साईडला आपण पाहतोय ड्राईव्ह केलाय. 1च धाव असेल. अगदी सिंगल धावेने स्कोरबोर्ड पुढे नेण्याचं काम चालू आहे. अगदी आपण पाहिलं असेल ना, या आधीच्या चेंडूवर देखील एक सिंगल आली. हा चेंडू देखील अगदी आपण पाहायला गेलं तर मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न नव्हता. अगदी हलक्या हाताने त्या ठिकाणी ट्रॅव्हल केला अलाउंड द कार्पेट. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू फील्ड देखील केला गेला आणि 1 धाव आली. स्कोरबोर्डवर धावसंख्या आपण पाहतोय 13 या अंकावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. प्रणय स्ट्राईक एंडला नवनाथ. यावेळेस अगदी आपण पाहिलं तर ऑफ साईडला उडवलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न तर नाही करणार. जेलचा 1 बाउन्स चेंडू उचलून फेक केला जाईल तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा आल्यात. हा चेंडू देखील आपण पाहिला असेल की थोडासा स्लोपर पण होता, त्यावर फटका ऑफ साईडला एक्झिक्यूट केला गेलाय. अगदी असं वाटलं होतं एका क्षणाला की जेल होईल मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होत आहेत आणि कोणत्याही प्रकारचे जेलकरिता प्रयत्न पाहायला मिळाले नाहीये. 1 बाउन्स चेंडू गॅदर केला गेलाय आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल या 2 धावा देखील आल्यात. आता आपण धावसंख्या पाहतोय स्कोरबोर्डवर 15 या अंकावर. नक्कीच जेलचा प्रयत्न केला नव्हता. त्यानंतर आपण पाहतोय पूर्णच्या पूर्ण संघ त्यावर आक्रमक होताना पाहायला मिळालं. नक्कीच जेल तर जरूर होते, त्या ठिकाणी प्रयत्न केले असते तर स्वीकारू देखील शकले असते. फुल टॉस चेंडू होता, उडवलाय मिड ऑनच्या डोक्यावरनं. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. या चेंडूवर देखील 1च धाव असेल. अगदी आपण पाहिलं असेल ना, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 चेंडू ट्रॅव्हल केले गेलेत आणि त्यामध्ये आपण पाहिलं सिंगल डबल मध्येच धावा येताना
एकही मोठा प्रहार नव्हता. या आधीचा चेंडूवर देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता जरूर, पण 2 धावा आल्या आणि हा फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूवर सरळ फटका सजवला गेला, मात्र एकच धावा आली त्या चेंडूवर देखील. आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अरुण आहेत. इथून धावसंख्या 16 पाहतोय. यावेळेस इम्प्रोव्हायझिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, स्कूप करायचं होतं नक्कीच. अगदी आपण पाहिलं तर शफल झाले होते, जी वाईड लाईन आहे तिथपर्यंत आले होते. त्यानंतर आपण पाहिलं असेल गोलंदाजाने ते ओळखलं होतं आणि लाईन थोडी आपण पाहिलं ना तर थोडीशी चेंज केली गेली आणि त्याच्यानंतरचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय निर्धाव. शॉर्ट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं, स्कूप करायचं जरूर होतं. कारण आपण पाहिलं असेल जे यष्टीरक्षकाची मागची साईड आहे, आउटफील्ड खूप फास्ट आहे, त्याच अनुषंगाने हा फटका देखील सजवलेला असावा. उडवला यावेळेस पुन्हा आपण पाहतोय मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, तो उचलून फेक केला जाईल. तू मे दोन्ही फलंदाजांमध्ये. त्याचनंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आहे आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये अरुण फलंदाज धावबाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी पाहिलं असेल एकच धावेवर अरुण यांनी कॉल दिला होता नवनाथ यांना थांबण्याकरिता, मात्र नवनाथ आले होते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेत अरुण. चला एकत्रित येऊ नका, विनंती असेल, तुम्ही खूप वेळ खर्च करताय. अगदी तुम्ही पाहू शकता 2 षटकांकरिता तुम्ही तब्बल 12 मिनिटाचा कालावधी खर्च केलाय. इथून तुम्हाला 3 मिनिटांमध्ये हा तिसरा षटक कंप्लीट करावं लागेल, अन्यथा एक फिल्डर 38 सर्कलमध्ये असेल. नवीन फलंदाज आलेत. मुकेश आलेत नवीन फलंदाज आणि मुकेश आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय नवनाथ आणि मुकेश. दोंडा वडवली संघाचा हा फलंदाज आपण पाहतोय. मालबिडी इथे टुर्नामेंटमध्ये मुकेश यांनी देखील एक सामन्यामध्ये समालोचन केलं होतं, आठवतंय मला. त्या ठिकाणी होते मुकेश यांनी त्या ठिकाणी समालोचन देखील केलं होतं. ते मुकेश समालोचन त्यावेळेस अप्रतिम केलेलं. यावेळेस फलंदाजी करायची, आपल्या संघाला विजय या ठिकाणी संपादन करून देतील का ते देखील आपण पाहणार आहोत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि आपण धावसंख्या पाहिल्या असतील ना स्कोरबोर्डवर तर 17 या अंकावर 34 धावांचा पाठलाग करत असताना गोलंदाज उदय. अगदी आपण पाहिलं पहिलं चेंडू उदय याच्या अगेन्स्ट अगदी ऑन साईडला उडवला होता. 1 बाउन्स चेंडू ट्रॅव्हल झालाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, 4 धावांसाठी आलाय. नवनाथ याच्या बॅटमधनं चुकार. अगदी फुलटॉस चेंडू होता, टर्न केलं गेलं ऑन साईडला आणि 1 बाउन्स चेंडू ट्रॅव्हल देखील झालाय. 4 धावांसाठी चौकार आलाय. धावसंख्या 21 आणि इथून 11 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असेल. चला बोलूयात पुन्हा एकदा सामन्यामध्ये. शेअर रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकता प्रिन्स मूव्हीज कडनं टेलिकास्ट, नेट अँड क्लीन टेलिकास्ट. लॉफ्टेड शॉट पाहायला मिळतोय, उडवलाय क्षेत्ररक्षक आहे जरूर. एका हाताने जेल स्वीकारली आहे त्या ठिकाणी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक होते अगदी पुढे थोडेसे आले होते जरूर, मात्र आपण पाहिलं असेल ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता ओव्हर पिच चेंडू, मिस टाइम शॉट. क्षेत्ररक्षक थोडासा पुढे आला होता आणि 1 हँडेड जेल स्वीकारली जाते. अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नवनाथ बॅक टू द डगआउट. आहोत नवीन फलंदाज कोण येतील, कारण आपण पाहिलं असेल ना आता समीकरण पुन्हा चेंज होताना पाहणार आहोत. आता 10 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता असेल. आता नवीन फलंदाज झालेत कपिल. कपिल आलेत, नक्कीच तोच कपिल ज्याने गोलंदाजी करत असताना अप्रतिम गोलंदाजी
आता लिहूदे 6 धावा खर्च केलेल्या कपिल याने आता मात्र फलंदाजी करायची आहे. कशा प्रकारे फलंदाजी करतील ते देखील पाहणार आहोत. आता आपण समीकरण पाहतोय 10 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता असेल. 10 चेंडू 13 धावा कपिल आलेत. गोलंदाज आपण पाहतोय उदय. यावेळेस ऑफ साईडला उडवला क्षेत्ररक्षक नाही आहे. दूरवरून आले डीप मध्ये मिसफील्ड झाली. मिसफील्ड पाहायला मिळते आणि त्याच जोरावर चेंडू ट्रॅव्हल झालाय 4 धावांसाठी चौकार. ही मिसफील्ड कुठेतरी महागडी ठरणार तर नाहीये ना, हे नक्कीच आपण पाहणार आहोत. कपिल यांनी देखील आल्या आल्या उडवलाय 4 धावांसाठी आला चौकार. येत नव्हता, एज लागली आणि यष्टी रक्षकाने कोणत्याही प्रकारची चूक न करता जेल देखील स्वीकारली. एज अँड गॉन. अजून एक फलंदाज बाद कपिल. बॅक टू द डगआउट. फलंदाज झालेत शशिकांत. धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 25 या अंकावर. आता मात्र आपण समीकरण पाहणार आहोत. 8 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता असेल विजयाकरिता. प्रत्येक चेंडूवर समीकरण चेंज होताना नक्कीच आपण पाहतोय. ज्यावेळेस 10 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता असताना चौकार आला आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल या चेंडूवर विकेट आला. अगदी या षटकाची सुरुवात पाहिली ना, चौकार विकेट अशा प्रकारचं हे षटक राहिलंय. हा चेंडू यावेळेस पुन्हा ऑन साईडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, कोणत्याही प्रकारची चूक न करता अजून एक जेल स्वीकारली जाईल. अजून एक विकेटचं बदल. शशिकांत देखील आल्या पावले परत त्यांना. 1 मोर विकेट डाऊन. विकेट आली. पुन्हा नवीन फलंदाज आले, त्यांनी चौकार लगावला. त्यानंतर विकेट आली. पुन्हा नवीन फलंदाज आले शशिकांत. लॉफ्टेड शॉट केलायचा जरूर होता, मिस टाइम शॉट होता. क्षेत्ररक्षक होते, कोणत्याही प्रकारची चूक न करता क्षेत्ररक्षकाने झेल देखील स्वीकारले. तर हा चेंडू नक्कीच निर्णायक असेल. या चेंडूवर किती धावा जोडल्या जातील आपण पाहतोय. 9 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 9 धावा. त्यावेळेस अप्रतिम चेंडू, अगदी कोलुवर डब्याचा चेंडू पाहायला मिळाला. तेच तर्रार मारा होता, मात्र त्यावर चोरटी धाव देखील कंप्लीट केली. षटक समाप्तीचा इशारा येतोय. 3 षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय 26 या अंकावर आणि इथून आता पाहतोय 6 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता असेल विजयाकरिता. जय बजरंग दोंडा वडवली संघाला. जय बजरंग सोनटक्के विपक्ष जय बजरंग दोंडा वडवली असं बॅटल रंगताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चला एकत्रित येऊ नका आणि मी आवर्जून उल्लेख करेन, चला स्पीडअप करा. आता इथून आपण गोलंदाज पाहतोय. नवीन गोलंदाजी मार्कवर 6 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता असताना साहिल 6 चेंडू 8 धावा.
स्ट्राईक एंडला रुपेश आहेत. साहिल अगदी आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरच शक्ती प्रदर्शन करताना पाहिलं गोलंदाज. अगदी पाहिलं असेल पहिला चेंडू स्लोवर पण आदलला. साहिल अगदी पाहिलं ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला होता चेंडू. स्लोवर पण चेंडू कटरच्या स्वरूपाचा चेंडू देखील होता. टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेने वळण घेतला आणि निर्धाव चेंडू जरूर आलाय. स्ट्राईक एंडला आता रुपेश पाहतोय पूर्णपणे दबावामध्ये असतील फलंदाज. अजून एक स्लोवर पण चेंडू खूपच दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहू शकता बॅट कधी फिरवली होती. ज्यावेळेस टप्पा पडतोय ना त्यावेळेस बॅट फिरवली होती. खूपच लवकर बॅट आलेली. त्यानंतर आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईकला होतं मुकेश. यांना स्ट्राईक घेणं खूपच आवश्यक होतं आणि ती चोरटी धाव बाईकच्या स्वरूपामध्ये धाव आल्या. हा गोलंदाज नक्कीच चाणक्य रीती गोलंदाजाने दाखवले. या आधीचा चेंडू देखील स्लोवर पण चेंडू ती लेन थोडीशी पुढे होती. मात्र या चेंडूवर कुठल्या स्पॉटवर चेंडू पिच केला हे आपण पाहिलं असेल. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नव्हता. फलंदाज सुद्धा बीट झाले होते. यष्टीरक्षक सुद्धा बीट झाले होते आणि त्यानंतर चोरटी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आता 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असेल विजयाकरिता. आता स्ट्राईक एंडला मुकेश आहेत. नक्कीच मुकेश आपल्या संघाला इथून विजय प्राप्त करून देतील का हे देखील आपण पाहणार आहोत. पुन्हा गोलंदाज साहिल. मुकेश सफल झाले. उडवलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. मात्र क्षेत्ररक्षकाच्या दस्तक पे मस्तक देने वाला हा लाय 6 धावांसाठी षटकार मुकेश याच्या बॅट मधनं. देतील का त्याच अनुषंगाने मुकेश यांनी स्वतःकडे स्ट्राईक देखील ठेवून घेतली होती. आणि आपण पाहिलं असेल स्लोवर वन चेंडू वारंवार हाताळले जात होते आणि मुकेश याने परफेक्ट वेट केलं. शॉर्ट पिच चेंडू होता त्यावर दमदार पॉवरफुल शॉर्ट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. 6 धावांसाठी षटकार जरूर आला. आता मात्र आपण पाहतोय 3 चेंडूमध्ये 1 धावेची आवश्यकता असेल. स्लोवर चेंडू फुल टॉस होता. ऑफ साईडला फक्त दिशा दिली आणि चौकाराने सामना फिनिश केला. इथून विजय होतोय सामना. जय बजरंग 2 डाव डवली. चला तर 2 डाव डवली. अगदी आता पुढील सामना आपण पाहणार आहोत. एकाच गावातील 2 टीमी आमने सामने लढताना पाहणार आहोत. जय बजरंग 2 डाव डवली आणि गावदेवी 2 डाव डवली. चला दोन्ही टीम्सचे कर्णधार नाणेफेकी करीता यायचे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मानकरी पियुष जाणे. फक्त 4 धावा खर्च केले आणि 2 विकेट प्राप्त केले होते. तोच पियुष ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आपण देखील यायचे. आणि कर्णधार दोन्ही टीम्सचे कर्णधार जय बजरंग 2 डाव पडवले आणि गावदेवी 2 डाव पडवले. गावदेवी 2 डाव पडवलीचे कर्णधार माझ्या समवेत जोडले गेलेत. जय बजरंग 2 डाव पडवली. विनंती असेल आपले कर्णधार आपण देखील लवकरात लवकर यायचं. टॉस बॉक्स मध्ये आपण पुढील सामन्याची नाणेफेकी जरूर करणार आहोत. कर्णधार देखील यायचंय आणि मॅन ऑफ द मॅच मानकरी पियुष होता. पियुष आपण सुद्धा यायचंय. चला तर पुढील सामन्याची आपण नाणेफेकी करणार आहोत. शुभम पाटील यांच्या हस्ते आपण पुढील सामन्याची नाणेफेकी करणार आहोत.
चला तर नाणेफेकी आपण करणार आहोत. नाण्याच्या दोन बाजू, एका बाजूला कैलास पाटील फॅन आणि एका बाजूला माऊली चषक. माऊली चषक कॉलिंग आहे आणि यस माऊली चषकच झालंय. मान्यवरांना विनंती करतोय की आपण मंचावर जाऊन विराजमान व्हायचंय. आपण नाणेफेकी जिंकलात. या आधीच्या सामन्यामध्ये तुम्ही नक्कीच विजय संपादन केलाय. 4 षटकांचा सामना आहे. निर्णय काय असेल? प्रथम आम्ही आता गोलंदाजी करणार आहे. गोलंदाजी करणार आहात. 4 षटकांचा सामना आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आता प्रतिस्पर्धी संघ जो आहे तो आपला गावालाच आहे आणि कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळेल का? नक्कीच भाऊ, याच्यामध्ये काही शंकाच नाही आहे. नक्कीच एकच गावातील दोन्ही टीमी आहेत. कोणी जिंकलं तरी गाव मात्र जिंकणार आहे. या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खूपच चांगलं आहे. अतिशय भव्यदिव्य असं आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला इथं खेळायला संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. हे होते जय बजरंग धोंडा वडवली संघाचे कर्णधार. मुलियात त्या ठिकाणी गावदेवी धोंडा वडवलीचे कर्णधार आहेत. जर तुम्ही नाणेफेकीचा गोल प्राप्त केला असतं तर निर्णय काय असतं? फिल्डिंग करायची होती, मात्र मनाविरुद्ध आहे. यावेळेस फलंदाजी करायची आहे. 4 षटकांचा सामना आहे. पहिला सामना तुम्ही खेळणार आहात तर किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. 40 ते 45 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. तुम्हाला देखील शेवटचा प्रश्न विचारतोय. या आयोजनाबद्दल काय म्हणाल? खूप सुंदर आहे. आम्हाला खेळण्याची संधी दिली त्यांचा आभार. नक्कीच हे होते गावदेवी धोंडा वडवली संघाचे कर्णधार. न्यूज येते टॉसबॉक्स मधनं. जय बजरंग धोंडा वडवली संघाने नाणेफेकीचा कॉल प्राप्त करून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि गावदेवी धोंडा वडवली संघाला फलंदाजीकरिता आमंत्रित केलंय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे साथी समालोचक मोनिश पाटील सर आणि त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅच देखील देणार आहोत आपण. पियुष याला मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. आशिष पाटील यांच्या हस्ते प्रणय घोडविंदे, आशिष पाटील यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देत आहोत पियुष याला. मंडळी नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचं स्वर्गीय जानूदाजी पाटील यांच्या स्मरणार्थ माऊली चषक 2026 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. चालू असलेली मॅच पाहायला मिळते. एका बाजूने जर बघितलं गेलं तर गावदेवी स्पोर्ट्स धोंडा वडवली आणि जय बजरंग स्पोर्ट्स धोंडा वडवली एकाच गावचे 2 संघ मैत्रीपूर्वक लढत जरूर आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यातला विजेता संघ सुपेगाव संघासोबत 2 हात करताना दिसेल. ओपनिंग पेअर्स गावदेवी धोंडा वडवली संघाचे आघाडीचे 2 बॅटर आणि गावदेवी धोंडा वडवली संघामध्ये कदाचित जरूर कदाचित नव्हे कन्फर्म योगेश दळवी तिकडे इन ॲक्शन आहेत वाटतं. सध्या आपण जर बघितलं गेलं तर टीव्ही स्क्रीनवरती राजा पाटील साहेबांना आपण पाहतोय, समाजसेवक. त्यानंतर नितीनभाई जोशी साहेब असतील आणि इरफान जिबुरे साहेबांनाचा आपण फ्लेक्स पाहतोय. त्यानंतर ज्ञानदेवजी मात्रे साहेबांचा फ्लेक्स आणि अल्ताफजी पाळी साहेबांचा देखील आपण फ्लेक्स पाहतोय. हा आमचा समालोचन कक्ष. कैलासजी पाळी साहेब सुपेगावचे गोड व्यक्तिमत्व. त्याचबरोबर खेळाडू कक्ष अष्टपैलू खेळाडू विवेक शेलार स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर प्रथमेश ठाकरे खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर प्रेक्षक कक्ष अष्टपैलू खेळाडू सचिन भोईर हा देखील स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर विनीत माळी कालच्या दिवसामध्ये याची आपण उपस्थिती पाहिलेली आहे, तो प्रेक्षक कक्ष. त्याचबरोबर हा माऊली ग्रुप आपला संपूर्ण माऊली ग्रुपचे सदस्य. त्याचबरोबर आमचा टॉस बॉक्स अनुज देवा डोळे साहेब
त्याचबरोबर कैलासजी माऊली पाटील साहेब यांना देखील आपण पाहतोय, अल्ताफजी बाली साहेबांना आपण पाहतोय. चला ऑनगोईंग मॅचकडे आपण वळूयात. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं हाताळायच्यात. टाइम ऑन होईल जसा पहिला चेंडू लँड होईल. स्टार्ट. बॉल तयार. पहिला बॉल हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केलेला, अगदी सॉफ्ट हँडलने खेळले गेलेत. एकदा फळकावरती बनवले, दुसऱ्या धाब्याचा कॉल दुसरी देखील बनवली आहे. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का? 2 धाबा आणि या 2 धाब्याच्या मदतीनं सुरुवात केली. पहिल्या बॉलचा खेळ समाप्त झाला. एका चेंडूच्या समाप्ती अखेरीस धाव फळकावरती आपण धाबा पाहतो 2 या आकड्यावर. पल तयार. हवेमध्ये लॉफ्टेड फटका आणि बसेल बॉलरला झटका. धावा 6. वरती 2 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस फलक जाऊन पोहोचलं गेलं टोटल 8 आकड्यावरती. पुन्हा समोरच्या दिशेला बॅक टू बॅक हा दुसरा सिक्सर. चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 3 चेंडूच्या समाप्ती अखेरीस टोटल धावा फळकावरती 2 सिक्सर 1 डबल. धाव फलक जाऊन पोहोचलं गेलं 14 आकड्यावरती. पुन्हा उडवलाय. अब की बार तिसरा षटकार. सिक्सर आलेत. क्या बात आहे राहुल. सौरभ आणि राहुलची जोडी ओपनिंग पेअर मध्ये आणि 3 सिक्सर जोडलेत धाव फळकावरती. धावा 20. सॉफ्ट हँडलने डिफेन्स करताना खेळले गेले तिकडे आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक धाव फळकावरती आणि एका धावेच्या मदतीनं 21 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. पहिलं षटक आहे आणि पहिलं षटक खरं तर भरपूर महाग चाललंय. शशिकांतला आपण पाहतो बॉलिंग करत असताना 3 सिक्सर एका रो मध्ये जोडले. पहिल्या बॉलवरती 2 धावा होत्या आणि त्यानंतर एक सिंगल. 5 बॉल फेकलेत, 21 धावा. लास्ट बॉल खेळायचा प्रयत्न केला. फिल्डर तिकडे सरळ हातामध्ये बॉल विसावेल आणि धक्का क्रमांक पहिला क्रमांकाचा. दुसरा हाताळण्याकरिता कपिल.
कपिलने जर विकेट हॅट्रिक घेतली तर विकी म्हात्रे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. यश आलाय नवीन बॅटर. कावदेवी स्पोर्ट्स धोंडावडवली, जय बजरंग धोंडावडवली अशा दोन संघांमध्ये आपण सध्या तरी मॅच रंगताना पाहतोय. योगेश दळवीला विकी म्हात्रे यांच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि बॅटिंग करिता जर आला आणि सिक्सर जेवढे जोडले जातील प्रत्येक सिक्स करिता 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हलक्या हाताने अगदी सॉफ्ट हँडलने खेळून काढला गेल्या बॉल एक धाव फलकावरती बनवली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे आणि 2 धावा इकडे फलकावरती कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेच्या मदतीनं धाव फलकावर धावा वाढल्यात देखील. धावसंख्या जाऊन पोहोचल्या गेल्या आतापर्यंत 23-23 आकड्यावरती. एक विकेट जिथे गमावला गेला मागच्या षटकातील अंतिम बॉलवर. 23 धावात बॅटची कडा लागली. आणखी एक विकेट मिळेल. कपिलला सफलता मिळते. धक्का क्रमांक 2. बॉल तयार. अंपायरचा इशारा नो बॉल आणि अतिरिक्त धाव मिळते. पाठीमागे खेळलेत हवेमध्ये आणि एक टप्पा बॉर्डर लाईनच्या पलीकडे. धावा 4. चौकार. धाव फलकावरती टोटल धावा जाऊन पोहोचला गेला 28-28 आकड्यावरती. वेगाने धावा सध्या बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. या षटकातील 3 बॉल फेकलेत. चौकार आणि त्यानंतर डॉट बॉल आलाय. येस 4 बॉल झालेत. 5व्या क्रमांकाचा बॉल हवेमध्ये पुन्हा एकदा. पण नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होत आहे. एकदा फलकावरती एका धावेच्या मदतीने 5 चेंडूंचा खेळ समाप्त आणि 5 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस प्रथमतः बॅटिंग करत असताना गावदेवी स्पोर्ट्स धोंडावडवली संघ आपण मैदानामध्ये सध्या पाहतोय आणि अगेन्स्ट टीम जय बजरंग धोंडावडवली. 29 वर 2 अशी परिस्थिती. शेवटचा अंतिम बॉल. लास्ट बॉल स्वीप केलाय आणि बॉलला सरळ पाठवलाय पलीकडेच.
2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 35 वर 2 अशी परिस्थिती आपण सध्या पाहतोय. एंड ऑफ द सेकंड ओव्हर, 35 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. चला, षटक क्रमांक 3 आणि 3ऱ्या षटकामध्ये संदीप लांडलाय. पहिलाच बॉल फ्लिक केलाय, उडवल्या बॉलला, हेलिकॉप्टर पद्धतीने खेळून काढला होता ऑन साइडला आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत 2 धावा. आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक आता वाढला देखील. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 37 आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना एक चेंडू फेकून झालाय. 37 धावा फलकावर आहेत. यश आणि विराज ही जोडी सुरुवातीला आपण जर बघितलं गेलं तर राहुल आणि सौरभ यांना पाहिलं आणि आता सध्या यश आणि विराज हवेत पुन्हा एकदा खेळलेत. उंच उडवलाय, क्षेत्ररक्षक तिकडे आहेत, कॅच करायचा प्रयत्न जरूर झाला पण एकच धाव देऊन जाईल. एकापेक्षा अधिक काही नाही आणि एका धाव्याच्या मदतीने धाव फलकावरती 38 या आकड्यावरती धाव संख्या जाऊन पोहोचल्या गेल्या. दादूची गाडीची वाट बघतो. माझा मोबाईल तिकडे तुम्ही फोन लावला असं तुम्ही तो मोबाईल माझ्या घरी चार्जिंगला लावले. 38 धावा फलकावरती. बोला तयार. समोर खेळलेत, हॅमट केल्या बॉलला, फिल्डर तिकडे आहेत. एक धाव तर बनवली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा नामध्ये फसले होते दोन्ही बॅटर पण कंप्लीट झाली आहे दुसरी धाव. तिसऱ्या धावेचा देखील आता प्रयत्न केला जाईल. टोटल 3 धावा तिकडे पळून काढल्या गेल्या आणि याच 3 धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा 41 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या आतापर्यंत. बोला तयार. रिव्हर्स खेळायचा होता, पलटी शॉट खेळायचा प्रयत्न तिकडे केला जरूर पण धाव फलकावरती आतापर्यंत धावा आपण पाहतो 41 आकड्यावरती धावात. पुन्हा हवेत खेळलेत, गॅप मध्ये बॉल आहे, एक टप्पा आणि बॉर्डर लाईनच्या पलीकडे धावा 4. चांगला वेग साधलाय, पुन्हा खेळलेत हवेमध्ये. आता फिल्डर पाठीमागे आहे जरूर, जज केलं जातं बरोबर अचूक पद्धतीने कॅच टिपली जाईल आणि हा 3रा विकेट आता मैदानाचा माघारी. आणि तो येतोय ज्याची वाट आपण पाहत होतो. योगेश दळवी अखेर मैदानात दाखल. 3 लगातार सिक्सर जोडले गेले तर विकी मात्रे यांच्या माध्यमातून संध्याकाळी फार्म हाऊस वरती मेजवानी असेल आणि प्रत्येक षटकाराकरिता 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पिच हिटर, बिग हिटर, हरपन मोला खेळाडू सध्या योगेश मैदानामध्ये आपण पाहतोय.
अरे त्याचा दिला का दोन षटकाराचा देऊन ठेवलं. चला पैसे देखील जमा झालेत आमच्याकडे. क्या बात आहे. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता अरुण आलेत. बोला तयार होत आहे अरुण शेवटचं अंतिम षटक घेऊन. खेळायचा तर प्रयत्न केलाय. तिकडे जर बघितलं गेलं तर डॉट बॉल पासून सुरुवात निर्धाव चेंडूची स्टार्ट केलं आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्ती अखेरीस 45 फलकावरती 45 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. षटक क्रमांक सध्या मार्गस्थान आपण चौथा शेवटचा अंतिम पाहतोय. गुडघे वाकवलंय. ऑन साइडला खेळलेत. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार. दुसरी धाव. एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 46 आणि आता तो आलाय योगेश दळवी यांना आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवर. तो आलाय आणि त्याने उडवलाय सिक्सर. 500 जमा आहे. जमा केले पैसे. आणखी एखादा आला तर आणखी आहे 500 जमा होतील. 1000 जमा झालेत ऑलरेडी आमच्याकडे. 52 धावा फलकावरती. पुन्हा खेळायचा प्रयत्न केला. खेळता शनी दुसऱ्या धावेचा कॉल आहे. एक तर बनवली. दुसऱ्या धावेचा कॉल स्ट्रायकर एंडला पण 2 धावा बनवल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा टोटल 54. 54 आकड्यावरती 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 54 धावा फलकावर. योगेश दळवीला स्ट्रायकर रेटवर पाहतोय. पहिल्या बॉलवरती 600च्या स्ट्राईक रेटने त्याने खातं उघडलं होतं. सिक्सर जोडलेला पहिल्याच बॉलवर. पुन्हा खेळायचा प्रयत्न केलेला. ब्लॉक हॉलमध्ये बॉल. एक धाव आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती टोटल धावसंख्या फलकावर आपण पाहतोय 55 या आकड्यावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. तर शेवटचा अंतिम बॉल. चला घाई करा घाई करा. हवेमध्ये बॉल पुन्हा एकदा. उंचीवरती बॉल आहे. एक धाव बनवल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 जमावल्या जातील तिकडे आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय. नॉन स्ट्रायकर एंडला धोका आणि 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा टोटल 57. 57 विजयाकरिता 58 धाव्यांचं लक्ष असेल.